पूर्ण गाव मिळून हा एकच नळ आहे का? नाही साहेब, हा एक सार्वजनिक नळ आहे आणि बाकी घरोघरी नळ आहे सर. आता घरोघरी नळ कनेक्शन दिलं आम्ही, पण असा सार्वजनिक एक पाहिजे म्हणून आम्ही हा नळ ठेवला. साहेब, ह्या नळ थोडासा उच्च करायला लागते आम्हाला आता, म्हणजे जास्त ठेंगणा झाला आणि बाहेर काय बरोबर कधी भरुशा वाटला तर पाणी भरता येत नाही. त्यामुळे हा नळ थोडा आम्हाला उच्च करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. काही हरकत नाही, टाकून दे जा अर्ज, होऊन जाते शांशन. नळासाठी काय अर्ज टाकाव साहेब, आपलं टॅक्स बिल वगैरे हे येतेच, त्याच्यातून करून टाकू आम्ही. ठीक आहे तसं करा. चला साहेब, तिकडे दाखवतो अजून गाव. चला दाखवा. तसं गाव साफसुथरं आहे, आपली शाळा दोन एक नंबर, सगळं एक नंबर आहे. आदर्श पुरस्कार दिलेला काही हरकत नाही तुमच्या गावाला, आदर्श गाव पुरस्कार. भिंत गावच दाखवत राहीन काय सरपंच? मागच फिरून राहिला, हे पहा सर ते पहा सर, आपल्याच अडचणी सांगून राहिला. भिंत आमदार आले गावामध्ये, काहीतरी फायदा उचलावतो, काही समजतच नाही याची बहिणी लोकायले. भिंत गावासाठी चक्कीची जरूरत आहे, चक्कीची गोष्टच नाही काढून राहिला सरपंच. मलाच काढायला लागणार आता गोष्ट तेव्हाच होईल. हो साहेब हो साहेब. हो साहेब, या सगळ्या अडचणी बरोबरच आमच्या गावात एक मोठी अडचण आहे साहेब, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता साहेब. तुम्ही अडचण दूर करू शकता साहेब, एवढं करा. सांगा अडचण कोणती आहे? कोणती अडचण असो ना, आपण करू काहीतरी, काही निदान लावू आपण अडचणीवर काही ना काही मार्ग मिळेल आपल्याला. बोला तर तुम्ही, काय अडचण आहे बोला. साहेब, आमच्या ह्या गावातून तिथं बस स्टँड पर्यंत जावं लागते साहेब, ना तिथून गाडी पकडायला लागते साहेब. असं अजून? साहेब, आमच्या गावात दळण चक्की नाही आहे साहेब. आम्हाला इथून मोठे मोठे बोरे दळणाचे घेऊन तिकडे दुसऱ्या गावी जावं लागते साहेब दळाले. तर साहेब कसा म्हणतो की चक्की अनुदान मिळते ना साहेब, आपलं दळण चक्की अनुदान, तर त्याचं थोडंसं फायदा काय साहेब, दळण चक्की अनुदान? हो मिळते ना दळण चक्की अनुदान मिळते ना. तर मजबूती साहेब, तुम्ही पहा जरा असं काही अर्ज गिर्ज टाका तिकडं, आणि दळण चक्की अनुदान मिळते ना, बरोबर आहे यांचं दळण चक्की अनुदान मिळते. तुम्ही का नाही घेत? तुम्ही घेऊन घ्या, जरा कागदपत्र करा थोडे, गावातील सर्व सदस्यांची सही वगैरे मारा आणि मिळून घ्या तुम्ही ते अनुदान, आणि चालू करा गावात चक्की. साहेब, मी गरीब आहे साहेब, तर माघारी वावर शेत काही नाही साहेब, माई एक पोरगी आहे साहेब, आणि तुम्ही चक्की जर अनुदान जर द्याल तर माघारी दे जा साहेब, मीच चालवण चक्की. काही हरकत नाही, चांगली चालवायची, बरोबर चालवायची, व्यवस्थित चालवू शकता ना. मजबूत आहे, तुम्ही यांच्या जवळ देऊन द्या चक्की, आणि पूर्ण चक्कीचा हिसाब तुम्ही ठेवा. साहेब, मला येते तेवढं साहेब, मी हिसाब करू शकतो साहेब, काय आहे ते मी देऊन देईन बाकीचं, आणि बाकीचा जो नफा आहे तो मी घेईन, तो हिसाब मला येते. काही हरकत नाही, पण हिसाब आपल्या गावच्या प्रथम व्यक्तीजवळ राहिला तर एकदम उत्तम, नाही का? आपले सरपंच आहे, त्यांच्याजवळ हिसाब राहिला तर किती छान. कोणी ईर्षा नाही करणार कोणी, नाहीतर दुसरं म्हणजे मजा मला दे हा असं होणार ना, म्हणून म्हणतो. नाही साहेब, असं होऊच नाही शकत, माझ्याशिवाय कोणी आहेच नाही साहेब चक्की चालवणार, कारण सगळे शेतीबाडी वाढले आहेत, फक्त माझं एवढंच नाही साहेब शेतीबाडी, तर मी इच्छुक आहे सर साहेब चक्की चालवायला. काही हरकत नाही, चालवा तुम्ही. मजबूत आहे साहेब, चला मग. आता पाहिलं मी गाव, आता सगळंच गाव सुंदर आहे तुमचं, मस्त गाव आहे, आवडलं मला. आता मला इथे ज्याकरिता बोलावलं ते काम अगोदर करून घेऊ आपण आता पुरस्कार देऊन देऊ. कशाबद्दल काय मला सांगितलं त्याने इन्स्पेक्टरने, तर तसं आपण पुरस्कार देऊन देऊ, आणि मग नंतर समोरचं काय आहे ते बघू. ठीक आहे साहेब, ठीक आहे, चला. शामराव, हाय बिन भरला चुलचुल राहिला का सीताराम? चक्की अनुदान आहे म्हणते, अजून मलाही पाहिजे म्हणते अनुदान, गावचं राहीन ते, याने भेटून काय बिन? हा शामराव, कसं का? तुम्ही टेन्शन नका घेऊ रामलाल भाऊ, ते सरपंच आहेत ना, ते बरोबर करते सरपंच, आपल्याला बोलायची गरजच नाही. ते गावचं अनुदान आहे ना, तर ते गावलेच लाभ भेटणार आहे, गावालाच लाभ भेटणार आहे आपल्या. ते सरपंच भाऊ बरोबर करते, आपण थोडंसं कानावर गोष्ट टाकून देऊ, जर का चक्कीचं अनुदान भेटलं असतं, नाही तर बोलून काही फायदा नाही. रामलाल भाऊ चुप राहा आता, गुपचूप फक्त. मग आपण अनुदान भेटल्यावर आपण काय करायचं ते करू शकतो, आताच बोलून काही फायदा नाही, फटाके फोडून. तेही बरोबर आहे. बरं ठीक आहे, जाऊ दे मामी, चला तिथं ग्रामपंचायतीत आता पुरस्कार देते मामी, कोणाच्या हाती देते आता तर देव ना, कोणाच्या हाती. मी तर म्हणतो सरपंचाच्याच हाती दिलं पाहिजे बा, पूर्ण कर्णधार सरपंच होते, ठीक आहे, प्लॅन करणारे सरपंच होते, आपण फक्त त्यांना साथ दिली, बाकी डोकसं ते इथंच होतं, ज्याचं डोकसं त्यालाच भेटला पाहिजे त्याची मेहनतीचं फळ. ठीक आहे, तर मी तर म्हणतो सरपंचालाच दिलं पाहिजे, सरपंचाच्याच हातात. ते बरोबर आहे, डोकसं ते इथंच होतं. चला असो, चला. गावकरी मंडळी, आज मला तुमच्या गावात एका मुख्य कारणास्तव बोलावण्यात आलं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही पूर्ण गावकऱ्यांनी तुम्ही बहादुरी दाखवली, आणि
जेलातून फरार झालेल्या कैदींना तुम्ही पकडून दिलं. तुम्ही फार मोठं काम केलं. गावकरी मंडळी, तुम्ही पोलीस डिपार्टमेंटसाठी फार मोठं काम केलं. आमदार साहेब, या गावकऱ्यांमुळे माझी नोकरी वाचली साहेब. ओ अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. आमदार साहेब, मला वरतून कॉल आलेला की 8 दिवसाच्या अंदर जर हे कैदी सापडले नाहीत तर मला नोकरीवरून काढून टाकणार होते. मला नोकरीवरून काढून टाकणार होते साहेब. माझी नोकरी धोक्यात होती साहेब. हे कैदी माझ्या निगराणीतून पडाले साहेब. माझी ड्युटी होती त्या रात्री साहेब. त्या रात्री माझी ड्युटी होती साहेब. आणि या कैदींना सांभाळण्याचं काम माझ्यावर होतं साहेब. पण माझ्या डोळ्यात धूळ झोकून हे कसे पडाले मला समजलं नाही साहेब. आणि माझी नोकरी धोक्यात टाकली साहेब. पण या गावकऱ्यांमुळे साहेब माझी नोकरी वाचली साहेब. खरंच साहेब, या गावकऱ्यांना मी खूप धन्यवाद करते. खूप धन्यवाद घेते मी. धन्यवाद करते मी या गावकऱ्यांचा. खूप धन्यवाद करते मी की माझी नोकरी यांच्यामुळे वाचली. माझी नोकरी यांनी जर पकडून दिलं नसतं तर माझी नोकरी गेली असती साहेब. आमची टीम तर चालूच होती. आमची टीम तर कार्यरत होती. पण आमच्या टीमला यश मिळेना साहेब. नेहमी अपयश, नेहमी अपयश. पण या गावकऱ्यांनी नाव करून दाखवलं, पकडून दिलं साहेब. माझी नोकरी वाचवली. म्हणून म्हणतो मी, गावकरी मंडळी, तुम्ही खूप मोठं काम केलं. तुमच्या गावातला एक एक सदस्य आदर्श आहे. एक एक सदस्य आदर्श आहे. आणि पूर्ण गाव, पूर्ण जिल्ह्यातले गाव तुमच्या गावासारखे राहायला पाहिजे. गावातले सदस्य आदर्श राहायला पाहिजे. म्हणून तुमच्या गावाला आदर्श गाव पुरस्कार देण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं आहे. आणि अजून मी तुम्हाला ही गोष्ट अगोदर सांगितली नाही, कारण याचं कारण असं आहे की जर ही गोष्ट तुम्हाला अगोदरच माहीत असली असती तर तुम्ही एकमेकांच्या जीवावर बेतली असते. त्या चोरांना पकडण्यासाठी कोणी सेटिंग लावली असती, कोणी काही केलं असतं, कोणी काही केलं असतं. म्हणून मी इमानदारीनं तुम्ही पकडून द्यावं या चोरांना, किंवा आम्ही पकडू, असा माझा निश्चय होता. आणि म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला गावकऱ्यांना सांगितली नाही. कोणती साहेब? हेच की या कैदींवर इनाम ठेवलं होतं पोलीस डिपार्टमेंटने. DSPने या कैदींवर पकडण्यासाठी इनाम ठेवलं होतं. आणि ते इनाम आहे 1 लाख रुपयाचं इनाम होतं या कैदींवर. जो कोणी या कैदींना पकडून देईल त्यांना हे इनाम भेटणार होतं. तर या इनामाचे हकदार तुम्ही सगळे मंडळी, गावकरी मंडळी आनंदपूरचे. हे जे 1 लाखाचं इनाम आहे ते एकाला न मिळता पूर्ण गावकऱ्यांना मिळत आहे. आणि ते कसं खर्च करायचं, कसं स्पेंड करायचं ते तुम्ही सरपंच साहेब आहे त्यांच्याजवळ हे इनाम देतो. आणि तुम्ही तुमचं ठरवा. मग पुरस्कार कोणाला द्यायचं? मग हो, पुरस्कार आपले 5 जण आहेत ना, मी नाव घेतो. शामराव भाऊ, रामलाल भाऊ, रामदास भाऊ, गोलेश मजाके आणि विजय भाऊ आणि हर्षवर्धन मजबूते भाऊ, म्हणजे सरपंच भाऊ. एवढे जण समोर या. आमदार साहेबाच्या हस्ते एवढ्या सर्वांना पुरस्कार देण्यात येत आहे. सरपंच भाऊ, रमेश बी तर होता ना? अरे हो, ये रमेश, ये तू बी ये. घ्या ना साहेब, काजू बदाम घ्या ना. चालेल चालेल चालेल. सरपंच साहेब, कुठे गेले मुलं वाढव? साहेब, 2च मुलं आहे मला. एक मुलगी आणि एक मुलगा. मुलगा दिल्लीला असतो, हॉटेल मॅनेजमेंट करतो. आणि मुलीचं लग्न झालं, यवतमाळला दिली. ते जवळ पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, इन्स्पेक्टर आहेत. अच्छा अच्छा, हॉटेल मॅनेजमेंट करतो का मुलगा? छान आहे छान आहे. आजकाल तर फूड इंडस्ट्रीमध्ये जास्त मोठं नाव असते. म्हणजे फूड स्टॉल वगैरे काही पण असते ना, चांगलं चालते. हो, तर पूर्ण कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर चांगलं हॉटेल वगैरे द्या त्याला टाकून मस्त. हो साहेब, तोच विचार करतो की पूर्ण कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर मग करू काहीतरी. नेलं बापा सरपंच भाऊनं आमदार आले घरी. काय फुसफुस गोष्टी करायला नेलं का काय नेलं? तर इकडे होत्या होत काय गोष्टी? चहा तर पाजला ना ग्रामपंचायतीत. चहा पाजला, नाश्ता केला, आणि मग घरी कायच्यासाठी नेलं असं सरपंच भाऊनं त्याले? इथं सगळं व्यवस्था तर इथंच केली. आणि ते कोणाच्या घरी थोडी आले. जरी गावचा सरपंच बी असला तर सरपंचाच्या घरी आले का? ते गावामध्ये आले. ते तर गावामध्ये आले तर गावाच्या वतीनं ग्रामपंचायतीमध्ये चहा तर केलेच ना. मग घरी नेवायची काय गरज होती सरपंच भाऊले? घरी नाही नेन का? सरपंच भाऊ आहे ते, आपल्या गावचे प्रमुख ज्येष्ठ व्यक्ती ते आहे. तर गावामध्ये पाहुणे आले त्याची खातिरदारी तर करतील ना. आपल्या घरी पाहुणे येते तर आपल्या घरचा जो सगळ्यात मोठा माणूस राहते तोच पाहुण्याची खातिरदारी करते का नाही? लहान सोन तर असे खेळत राहते इकडे तिकडे, तसं आहे. तर सरपंच भाऊच करतील ना त्याची खातिरदारी चांगली. आपलं काय, आपण लहान लोक आहो. हे भेद्रू, शांता. काऊन हो बेबी बाई, काय झालं? शांते, मा दुकानाचं नाही म्हणली हो तुले. म्हणून मी दुकानाचं गोष्ट काढ म्हणून नाही काढली गोष्ट. आता काढणं जराशी गोष्ट मा दुकानाची. करतीन काही ते तर
तर सरपंचाच्या इथं बसले आहेत. जाय बरं तिथंचा आणि काढ तिथं गोष्ट मस्त शांततीनं. आता काय बेबी बाई, तुमचं दुकान काय तो आमदार भरून देईन काय? ते चोराईनं चोरलं, खाल्लं, झालं, ते गेलं ते. आता काय, आता मेहनत करा फक्त आणि डबल दुकान टाका, दुसरं काही नाही. आता दुसऱ्यापासून भेटायची आशाच नको करा. कशी बोलतं? ज्या चोराईनं मा दुकान चोरलं तेच चोर आपण पकडून दिले, तर मग काही तर माया तर हिस्सा भेटला पाहिजे मले. माझी नुकसान भरपाई तर भेटली पाहिजे. वरचं पाणी येते, शेतकऱ्याचं नुकसान होते, तर सरकार कसं भरून देते? तसं माय नुकसान कोण भरून देईन? मग गोष्ट करतं तर मारी मा. आता मग जा बाबा, म्हणा आमदाराले, त्याच्या खिशातून देईन, त्याच्या घरच्या तिजोरीतून देईन तुम्हाला पैसे. ज्यादा फडफड नको हो मा समोर. मी कमला नाही हो, मी बेबी हो. मी गंगा. कमला समजली का मले? फालतूची बोलून राहिली, नको बोलू बाई फालतूची. काहून अशी बोलतो बा? नाही बेबी बाई, हो ठीक आहे. काय म्हणजे जाय ना हो शांताबाई, जाय मग. सरपंच भाऊच्या घरी आहेत तर ते जा तिथं, म्हणजो शिफारिश करजो बेबी बाईची. तर मग करन तर मै भाव जाय वय ते, मी ननद वय तिची. करन नाही का तर माई शिफारस करन तर मग करन ना ते. करशील ना बेद्रो शांता? हो बेबी बाई, हो करतो ना, करतो. आता जातो मी आणि गोष्ट काढतो तुमच्या दुकानाची. चालतं काय हो गंगा, चालतं काय? नाही बाबा, मी नाही येत, मी चालली घरी आपली. चला हो बेबी बाई, मग संग आपण दोघीच जाऊ, नंदा भाव जया. हो बाई चाल. कमला, हो ये ना शांताबाई, ये. साहेब नमस्कार. नमस्कार. 3 वेळा नमस्कार. साहेब, एक विनंती आहे, तुमच्या समोर सादर करायची आहे, करू शकतो का? नक्की. बोला. काय ते बोला. साहेब, जे चोर गावकऱ्यांनी पकडून दिले ना साहेब, ते चोर जेव्हा जेलातून फरार झाले तेव्हा या बाई आहेत ना, ही माझी ननद आहे, यांचं दुकान लुटलं साहेब. पूर्ण फस्त केलं दुकान आणि 8-15 दिवस काही दिसले नाही साहेब. त्यानंतर आम्ही त्यांना पकडण्यात आलं. तर साहेब, गरीब बाई आहे, यांचं थोडस नुकसान भरपाई झालं असतं तर साहेब, छोटा मुंह बडी बात साहेब, पण पहा काहीतरी करा यांचं. हो. त्यांनी अगोदर चोरी केली का गावामध्ये आणि नंतर मग चांगला फरार झाली का? हो. हे मला माहित नव्हतं. मजबूत आहे, सांगितलं का नाही तुम्ही मला असं की त्यांनी गावामध्ये अगोदर चोरी केली म्हणून? सांगणारच होतो. ते गोष्टच राहिली साहेब. आता मी गोष्ट टाकणारच होतो. किती नुकसान झालं मग? साहेब 50,000चा माल भरला होता साहेब, जमतेम माल भरला होता साहेब 50,000चा साहेब. त्याच रात्री साहेब पूर्ण दुकान लुटून नेलं साहेब. थोडंच नाही ठेवलं साहेब, एक माचीसची डब्बी बी नाही ठेवली साहेब. पुरं दुकान नेलं साहेब. आम्ही गरीब आहोत साहेब, मी गुजरातले राहतो ते साहेब. इथं मा भावाच्या शेजारी राहायला आली साहेब. घरचा गुजारा म्हणून थोडस दुकान टाकून दिलं होतं साहेब गावकऱ्यानं. साहेब चालत होतं साहेब, दुकान चालत होतं, आमचा गुजारा चालत होता साहेब, चालू होता गुजारा. पण त्या रात्री हे चोर आले आणि पुरं दुकान लुटून नेलं साहेब. पुरे 50,000 साहेब, पुरे 50,000चं नुकसान झालं साहेब, पुरे 50,000चं नुकसान झालं. हो. गलत झालं, चुकीचं झालं सरपंच. फायदा झाला यायच्या इकडे. हो साहेब, हो मी करतो काहीतरी, मी करतो. तुम्ही काय बसलेच राहून काय रमेशचे बाबा, बोला ना काहीतरी, व्हा ना समोर. हे पहा बरं, बिनकामाचे लोक कसे समोर होऊन राहिले आपल्या फायद्यासाठी. तो पिंकीचा बाप कधी गावातल्या मॅटर मध्ये येत नाही, कधी मीटिंग मध्ये येत नाही, कधी कोणतं गावामध्ये अडचण, कोणी कोणतं संकट येते त्याच्यामध्ये येत नाही. आणि चक्की कसं करून राहिला म्हणा त्याच्या फायद्यासाठी. आणि तुम्ही आणि ते तिकडे बेबी बाई पहा, दुकान करून राहिली. आता माझ्या दुकानाची भरपाई करून राहिली. आम्हाला भाऊ होते का तुमच्या प्लॅन मध्ये? घेतलं होतं का त्याला? नाही ना. कसा चुपचाप आपल्या घरामध्ये दडून होता? करन तुम्ही सगळं, करन तुम्ही, आणि फायदे हे फालतूचे भोयतालचे कुत्रे घेतात. तुम्ही बोलत नाही. मला काय म्हणतो बा गंगा तू? तर त्याच्यावानी मी बी वागू काय? ते खालच्या पातळीवर गेले तर मी बी जाऊ काय? त्या चोराईले पकडाचा 1 लाख रुपये इनाम भेटलं आणि मग त्याच्या सगळ्यामध्ये मेन पात्र तर तुम्हीच होतं. मेन पात्र तुम्ही होता ना. आम्ही बायात जाणार होतो तर तुम्ही कसे धावत गेले, डायरेक्ट अंदर घुसले त्या गुफामध्ये. आणि समजा त्या गुफामध्ये तुम्हाला काही झालं असतं तर खरंच त्या चोराईनं पकडलं असतं तुम्हाला आणि तिथंच मारून टाकलं असतं तर मग काय केलं असतं? 1 लाख रुपये कोण खाल्ले असते? येईनच खाल्ले असते ना तवा बी. तुम्ही तुमच्या जीवाला धोक्यात टाकून तुम्ही गेले त्या खंडारात धसकन इकडे येऊन मग मराठा नाटक केला. इथं घरी माया जीव हातावर घेऊन बसली होती मी. सगळं केलं तुम्ही, आपलं घर सगळं दुःखीत झालं होतं.
मेन पात्र तुम्ही केलं आणि पैसे त्या बेबी बाईला देतील आता असं वाटते मला. हे पाय गंगा, आपल्या आपल्या हिश्याचं आपल्याला बरोबर भेटते. हिसकल्यानं किंवा आरडाओरड केल्यानं काही नाही होत. ते भगवानानं बरोबर लिहिलं आहे. ते ज्याच्या हिश्यातलं त्यालाच भेटते. गंगा, तू एवढी हळहळ नको करू का आपल्याला पैसे भेटले पाहिजे. ते गावाचं इनाम आहे. आम्ही 5-6 जण होतो. आम्ही डोकसं खरं करत ते सरपंचाचं वय या फक्त पात्र नाही बोललो बा. आणि तसे हे सगळे होतेच माझ्या सुरक्षितेसाठी. असं नाही का मला एकट्याला हाकललो, सुरक्षेसाठी हे होतेच असं समजतो. हा, आपल्या हिस्सातलं जात नाही गंगा. आपल्या हिस्सात राहिलं ना ते बरोबर येते गंगा, बरोबर येते. हळूहळू कराच नाही लागत आपल्याला. ते समजत नाही माय भीन. ते अडाणी लोक आहे. ते तो सीताराम ही चक्की करून राहिला आणि त्याला भेटते का ते चक्की? पाहिजो बरं तू. नाही, मी म्हणतो त्या 1 लाखातला मुख्य हिस्सा तुम्हाला भेटला पाहिजे ना जरा 1% तरी. हा, एवढं तुम्ही केलं होतं 1% तरी भेटलं पाहिजे ना. तुमचा जीव गेला होता ना. जीव जाणं काही कमी गोष्ट आहे का ते? मी काय तर तिथं मागायला जाऊ का बा? पांचट पडू का मी सरपंचा समोर? पांचट पडू का मी? हा, एवढा मोठा चायना सुरता प्रमुख माणूस मी पांचट पडू काय? मी म्हणू का तिथं मला द्या नाही, तुम्ही नको म्हणा. सरपंचालाच समजलं पाहिजे. समजते बरोबर. ते पैसे काही सरपंच खाणार नाही किंवा कोणी एकटं घरी खाणार नाही. आपल्या गावाच्याच विकासासाठी लागणार आहे तो पैसा, एवढं समजून चाल. हो बाबा, ते बेबी बाई ते माझ्या दुकानाचं भरपाई तिला देऊन दिले म्हणजे पैसे. मग ते कोणत्या गावाचा विकास करण? ते तर घरीच खाईन का नाही स्पेशल. जाऊ दे, राहू दे. गरीब आहे बिचारे. परगावातून आले आपल्या गावामध्ये. आपल्यामध्ये एवढी आपुलकी नाही राहिली का आता? परगावातून आलेले लोक आपल्या गावामध्ये गरीब राहतील. त्याचे खावाची सोय नाही लागत तर आपण जराशी मदत नाही करू काय? एवढं सांगतो. करू ना, काऊन नाही करू? मदत तर करावंच लागते. 1 भाकर तर कोणीही देते. बस झालं तर मग 1 भाकर त्याला देऊन दिली तर काय फरक पडते? आपलं कमी होईल काय? नाही, कमी तर नाही होणार म्हणा. 1 भाकर दिल्यानं काही कमी होते का? मग एवढी तर समजदार आहे. तर हे पहा गावकरी मंडळी, आता गोष्ट आली आहे 1 लाखाची. त्या चोरा आपण पकडून दिले त्याच्यावर आपल्याला इनाम भेटलं 1 लाख रुपये. आता गावामध्ये त्या 1 लाखासाठी भांडणं नाही झाले पाहिजे म्हणून मी इथं सगळ्याला बोलावलं बा. नाही तर अरे त्यानं खाल्ले, अरे त्याला दिले असं झालं पाहिजे नाही. हा, मतभेद निर्माण झाले पाहिजे नाही आपल्या गावामध्ये. 1 लाखासाठी ते इनाम आहे. आपल्या गावासाठी इनाम आहे. कोणी एकट्यासाठी, कोणी एकट्या घरासाठी ते इनाम दिलं नाही त्या शासनानं. ते पोलीस डिपार्टमेंट मधून आपल्याला इनाम भेटलं आहे. ते गावासाठी आहे. तर त्याचा आपण गावाच्याच विकासासाठी उपयोग करू. ठीक आहे? मान्य आहे सगळ्याले? हो सरपंच भाऊ, सगळ्याले मान्य आहे. कोणी मागत नाही. पण रामलाल भाऊ, एक बाब अशी आहे आम्ही मला पटून राहिलो का सत्य आहे. कडू आहे पण सत्य आहे. तर तुम्हाला पटते काय? पहा, मी तुमच्या समोर ठेवतो, मानतो गोष्ट. तुम्हाला पटते काय तर तुम्ही बी सांगा. आपल्या सगळ्याच्या संमतीनंच होईन जे होईन ते. मी एकटा निर्णय घेणार नाही आणि कोणी एकटा निर्णय घेणार नाही. निर्णय घेऊ तर आपण संघटित होऊनच निर्णय घेऊ. बरोबर आहे सरपंच भाऊ. आता काय निर्णय घेता? तर पहा, निर्णय आता पहा, मी तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे गोष्ट तुमच्या समोर मांडतो. निर्णय आपल्याला घ्यावाचा आहे सगळ्याले. तर अशी गोष्ट आहे की ज्या चोरायले आपण पकडून दिलो, जे फरार झाल्यानंतर बेबीबाईचं आपल्या गावातील पाहुणेच समजा, बाहेरून आलेले, आपल्या गावातले सदस्य नाही, ते बाहेरून आलेले पाहुणेच समजा. आपल्या गावासाठी त्यानं दुकानाची सोय करून दिली. आपण घरी सकाळी कधी चहापत्ती संपते, कधी आपली साखर संपते, आपण सरळ त्याच्या घरी जायचो. आणि जेव्हापासून त्याचं दुकान चोरीला गेलं तेव्हापासून आपला बी वाका होते. कधी नाही आठवण राहत आणायची आपल्याला. तर दुकान कामी पडते का नाही पडत? पडते. बरोबर आहे, पडते. दुकान तर लहान असो मोठं असो गावाच्या कामी पडते. हा, पडते का नाही? तर मग ज्या चोराईले आपण पकडून दिलं त्या चोराईवर आपल्याला इनाम भेटलं. हा, आणि ज्या चोराईनं बेबीबाईचं दुकान लुटलं त्याच चोराईवर आपल्याला इनाम भेटलं. हा, इनाम आपल्याला दुसरं तिसरं नाही. ज्या चोराईनं बेबीबाईचं दुकान लुटलं त्याच चोराईवर आपल्याला इनाम भेटलं. ठीक आहे? मग ह्या इनामाचा पैसा थोडा काय होईना, थोडासा हिस्सा मला असं वाटते का बेबीबाईच्या दुकानासाठी लागला पाहिजे. तुम्हाला कोणाकोणाला असं वाटते का 1 लाखातून ज्या इनाम भेटला त्या इनामातून थोडासा हिस्सा बेबीबाईच्या दुकानात लागला पाहिजे? कोणाकोणाला वाटते असं सांगा. मला वाटते सरपंच भाऊ, बरोबर आहे. मला वाटते सरपंच भाऊ, दिला पाहिजे 1 हिस्सा. मला वाटते सरपंच काका, बेबी आत्याच्या दुकानाची सोय लागली पाहिजे. एकंदरीत सगळ्यालेच असं वाटते का बेबीबाईच्या दुकानाची सोय लागली पाहिजे. बाया मंडळी, तुम्ही आहे का सहमत? हो बाया सहमत आहे. आता तुम्ही माणसं सहमत झाले तर बाया काय नाही म्हणतील काय? तर बाया सहमतच आहे. झालं, मग निर्णय बसला. आपण सगळे मिळून निर्णय घेतला. ठीक आहे?
कोणी म्हणू नका याले दिलं त्याले दिलं, यानं खाल्लं त्यानं खाल्लं. तर 1 लाखातून बेबीबाईचं दुकान, बेबीबाई म्हणते तसं 50,000चा त्यानं माल भरला होता, तर 1 लाखातून 50,000 आपण त्याच्या मालासाठी देऊ. ठीक आहे? कबूल आहे ना सगळ्याले? सांगा बा पटापट, नाही तर मला नाही सरपंचाला काय येऊन पडली. हो कबूल आहे सगळ्याले सरपंच भाऊ, पण पैसे बेबीबाईच्या हातात देवाचे नाही, माल भरून द्यायचा. जेवढ्याचा होते 50,000चा माल भरून द्यायचा, हातात पैसे देवाचे नाही. नाही बेबीबाई? हो चालन चालन, माल भरून दिलं तेच लय होईन बापा, उपकार होईन. चला ठरलं मग, उद्या बेबीबाईच्या दुकानात माल भरून द्यायचा. ठीक आहे, चला मग. जमलं बेबीबाई? झालं ना आता शांती? मस्त. हा कसं अंबालाल भाऊ, आता चालवा मस्त आता. हो जमलं सरपंच भाऊ, जमलं बा. तुम्ही दिल्लं करून बा. मेहरबानी आहे तुमची आमच्यावर, मेहरबानी आहे बा. कायची मेहरबानी बा, तुमच्या किस्मत होऊन म्हणजे होतच आहे, तुम्हाला भेटलो. नाही पण तुम्ही अक्कल लढवली, त्याला पकडून दिलं, त्याच्यावर इनाम भेटलं, अन त्यामुळेच आमचं हे झालं का नाही. तर आम्ही मेहरबानी तर तुमचीच घेतो बा. मेहरबानी आहे बा तुमची सरपंच भाऊ, तुमच्या आणि आमचं डबल दुकान बसलं. बसलं नाही बेबीबाई, उठलं. दुकान बसलं म्हणजे काय चालत नाही का तुमचं दुकान? आता उद्यापासून चालायला सुरू होते. उठलं तुमचं दुकान, जमलं. हो तेच हो जमलं. खरंच भाऊ उपकार आहे बा सरपंच भाऊ, उपकार आहे तुमच्या आमच्यावर बा. अरे काय नाही, काय उपकाराची गोष्ट घेऊन बसला का? काही उपकार नाही, फक्त आता दुकान चांगलं चालव म्हणजे झालं. उधारी गिदारी बंद कर, उधारी देत नको दर्जो. खूपच खूपच गरज असली तेव्हाच उधारी देवाची. हो सरपंच भाऊ, ठीक आहे.